युग टायटन 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. युग टायटन बघा 2 धावांची पेनल्टी मिळेल. युग टायटन तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या बरोबर जोडला गेला नाही, त्यामुळे खेळाडूंची नावं काही अपरिचित आहेत, लवकरच पाठवून द्या. फुलटॉस चेंडू टॅप करतायत, क्षेत्ररक्षक समोर उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. पहिला डाव खेळला जात आहे युग टायटनच्या वतीने. सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जात आहे गोळगाव प्रीमियर लीगच्या वतीने. आणखी एकदा चांगला फटका वर्टिकल प्लेटवर आधारित डाव पुढे जात आहे युग टायटनचा. भारतीय जनता पार्टीचे व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय यशवंतजी सोरे साहेब यांचं मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. क्लीन बोल्ड त्रिफळाचीत फलंदाज बाद. संपूर्ण भारतभर आज हनुमंत जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. अशातच ऑर्केस्ट्राच्या वतीने अंजनीच्या सुता हे अत्यंत चांगलं भक्तिगीत आपण ऐकलं. याच दरम्यान एक धाव इथे पूर्ण होत असलेली आपण सगळेजण बघत आहोत. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. प्रथम फलंदाजी करतायत युग टायटन्स. धाबा आतापर्यंत बनलेले 4. पहिल्या षटकामध्ये 3 गडी गमावले युग टायटन्सने. 3 धाबा पूर्ण केल्या होत्या. गोलंदाज राजूने कंबर तोडलेली आहे फलंदाजांची. यावेळेस इथे आपण बघतो आतल्या बाजूने चेंडू वळवण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज रुद्रला. गोलंदाजी देवेश रॉयलची अत्यंत घातक आहे. आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे थ्रू आउट दी टुर्नामेंट. उजव्या बाहेरचा चेंडू बघा. चेंडूला वळण देण्यासाठी ज्या पद्धतीने इथे चेंडू पकडला जातो, ग्रिप केली जाते. रुद्र खूप चतुर आणि चालाक गोलंदाज आहेत. फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नाही. चेंडू निर्धाव. पुढे आले क्लीन बोल्ड. थँक यू. दोन फलंदाजांना ढगात घालवले गोलंदाज रुद्रने. इथे 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 चौकार. यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर खूप आतमध्ये येत असताना आपण बघतो डॉट बॉल. षटक संपलं. 2 षटकांची समाप्ती. युग टायटन्स आतापर्यंत जाऊन पोहोचले 10 वर. 5 फलंदाज बाद.
समोर खेळलेत यावेळेस इथे फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण होत असलेली आपण बघत आहोत. युग टायटनला इथे फायटिंग्सवर उभा राहावं लागेल. तिसरं षटक नवनाथने सुरू केलेलं आहे. जर्सी नंबर 12 आहेत नवनाथ, खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. 40 प्लसचं क्रिकेट चांगले खेळतात. कमी गतीने चेंडू हाताळला, फलंदाज बाद. उमेश पाटील यांच्या वतीने सुमित पाटीलच्या लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अनाउन्स. गोलंदाज नवनाथ तयार. स्ट्रायकिंग याला फलंदाज सूरज. स्विच करण्याचा प्रयत्न, पंचांच्या बोटाबाळाकडे, फलंदाज बाद. थँक्यू. पंडित चौधरी आलेले आहेत. ऑन हॅट्रिक गोलंदाज नवनाथ. नवनाथ विरुद्ध पंडित. पायांवर चेंडू ठेवण्याचा निर्णय नवनाथने घेतलेला आहे. मला असं वाटतं चेंडू ब्रश झाला असा थाई पॅडला. आणि हो, अगदी बरोबर. इथे एकही धाव मिळाली नाही. निर्धाव चेंडू. पंडित याने 3 चौकार लावले तर एकनाथ चौधरी यांच्याकडून 500 रुपये. 3 चौकार अत्यंत महत्वाचे असतील 500 पेक्षा, कारण इथे धावा फक्त बनलेले आहेत, त्या म्हणजेच 11. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. गोलंदाजी देवेश रॉयलची. आतापर्यंत रॉयल्सने अत्यंत चांगली गोलंदाजी, नियंत्रण चांगलं आहे. कमी खर्चिक गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केले, दुसऱ्या षटकामध्ये 2 बाद केले. आडव्या बॅटने फटका खेळला. क्षेत्ररक्षक उपस्थित, 1 धाव मिळाली. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपला. युग टायटन जाऊन पोहोचले 12 वर. मोठा फटका, खूप मोठा, फलंदाज बाद. थँक्स अ लॉट. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये उरलेली फलंदाजी करणाऱ्या युग टायटन साठी. यक्षित टायगर आणि श्रेया स्टार्स असा यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघ नाही किया. यक्षित टायगर आणि श्रेया स्टार. नाणेफेकीसाठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. 14 धावा, धावपल कव्हर. चेंडू तिथेच राहिलेला आहे. डॉट बॉल आणखी एक येतो. शेवटचा चेंडू इथे फेकण्यासाठी गोलंदाज राज तयार. सगळ्याच गोलंदाजांनी राज केलेला आहे. या डावावर जर आपण विचार केला तर सगळ्या गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे. चेंडू योग्य रीतीने फिरवलेला आहे. अनुभवाचा योग्य वापर केलेला आहे. कमी खर्चिक षटका हाताळलेली आहेत. त्याचमुळे धावपलक आता इथं व्हल्नरेबल आपल्याला पाहायला मिळतो. शेवट चौकाराने. थांबा ऑर्केस्ट्रा, थांबा. तर वळू आपण सत्काराकडे. सगळ्या गायकांना विनंती आहे, आपण आमच्याकडे जर लक्ष दिलं तर फार बरं होईल, कारण इकडे अधूनमधून लक्ष देत जा. जिल्हाध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी सन्मान्य आदरणीय यशवंत सोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांची खास उपस्थिती पाहायला मिळते. संजयजी मडवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते यशवंत सोरे साहेबांना सन्मानित करायचं आहे.
युवराज सोरे साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान आपण येथे करणार आहोत. थँक्यू थँक्यू. तर देवेश सोरे पाटील साहेबांना या विनंती खेळाडूने आहे, आपल्या शुभ हस्ते एक आपण जरी टॉस चौका करणार आहोत. खेळला तर त्याला 500 रुपये आकाश पाटील यांच्या वतीने. यशवंत सोरे साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये बघा चिमुकल्याने एक चौकार जरी खेळला तरी आकाश पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. तसेच विशाल पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या यशवंत सोरे साहेबांनी विशाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पोलीस सामन्याचा टॉस करणार आहोत. श्रेया स्टार विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघांमधील पोलीस सामना पाहायला मिळेल. हिट विकेट फलंदाज बाद. फटका चांगला केला होता फलंदाज देवेशने, परंतु त्याच्या शरीराचा काही भाग यष्टना जाऊन टच झाला आणि त्याचमुळे बेल्ट्स डिस्लॉस झालेले आपण पाहिला. हिट विकेटच्या रूपाने देवेश बाद ज्यांच्यावर एका चौकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस लागलं होतं. फटका चांगला होता देवेशचा. तर छापा आलेला आहे. एक्सिट टायगर संघाने टॉस जिंकलाय. टॉचून संघनायकाला नक्कीच ही कोल्ड ड्रिंक्स दिली जाते हे आपण पाहू शकता. आणि आमच्या मान्यवरांना विनंती असेल की पण व्यापीठाची पुन्हा एकदा नक्कीच 2 मिनिटे या स्पर्धेविषयी पंच फक्त 2 मिनिटे सामना थांबवायचा आहे. नक्कीच मनोगत आपण जाणून घेऊया यशवंत सोरे साहेबांचं. घोळगाव प्रीमियम लीग 2025 3 दिवसाचे अंडरआर्म सामन्याचं आयोजन खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं हे आयोजन आहे. संजय मडवी साहेब असतील, विशुभाऊ असेल, अजून सगळेच आयोजक खरोखरच त्यांनी खूप मेहनत घेतलेली दिसते. म्हणजे इथे आल्यावर मनाला पाहून समाधान वाटतं की एवढ्या चांगल्या प्रकारचं आयोजन, म्हणजे खरोखरच त्या आयोजकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. खरोखरच अशा प्रकारचे सामने भरवत राहणं आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि अशाच प्रकारचं काम संजय मडवी असतील, विशुभाऊ असतील, त्यांची सर्व टीम हे करत आहे. अशाच प्रकारचं काम त्यांनी करत राहो. गावासाठी जिथे लागेल तिथे त्यांनी मला कधीही आवाज देवा, मी नक्कीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशी मी त्यांना ग्वाही देतो. अशाच प्रकारचं कार्य त्यांच्या हातून घडत राहो, गावाची प्रगती होत राहो, या परिसराचं नाव लौकिक त्यांच्या हातून व्हावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. नक्कीच अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं आहे. एक्सिट टायगर संघ नाही का फक्त निर्णय संघाचा आहे. फिल्डिंग स्वीकारले. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. तर पुन्हा एकदा जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये. लैलास पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्याय प्राइजवर या, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 25,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य त्यांनी नक्कीच केलेलं आहे. तसेच संजय जोशी साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि अरुण पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. सहा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 6 धावा. एक्सिट टायगर संघाच्या सर्व आणखी एक खेळाडूंनी चौकार. समालोचन कक्षाच्या समोर जमायचं आहे.
एक्सिट टायगर संघाच्या सर्व खेळाडूंनी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर जमायचं आहे. दोन धावांची गरज डावखुरा फलंदाज ट्रॅकिंग इनला. निशांच्या विरोधात हा फटका त्याचा फसलाय. क्षेत्ररक्षकाने झेलकडे जाणं गरजेचं होतं कारण तशाही दोनच धावा उरलेल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला. सामना जिंकण्यासाठी युग टायटन आणि देवेश रॉयल्स या संघांमध्ये हा सामना पहिला डाव देवेश रॉयल्सने गाजवला होता गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे नो बॉल आणि सामना संपला. सामना जिंकला तो म्हणजे देवेश रॉयल्सने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. सामनावीर खेळाडू राजू पाटील. सामनावीर खेळाडू राजू पाटील आपण या. राजू पाटील मॅन ऑफ द